नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपल्या सावळीला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं, तेही ऐश्वर्याचं सांगण्यावरून. ही ते सावळीला बेशुद्ध केल्यानंतर गुंडांनी तिच्यावरती पाणी मारल्यानंतर ती थोडी हदरते आणि डोळ्या उघडे करून बघते तर तिच्या एकदम भोवताली एकदम गुंडच असतात. तर ती पाहता क्षणी गुंड म्हणतात की ह्या कागदामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते पटकन तुला बोलायचं आहे. परत सावळी म्हणते की हे काय आहे, मी कशासाठी बोलणार आहे, मी अजिबात काही हे बोलणार नाही. तर ते गुंड म्हणतात की तुला पटकन ह्या कॅमेऱ्यासमोर हे सगळं काही सत्य बोलायचं आहे की तारा मॅडम गात नाहीत, की तू स्वतःहून गातेस. हा सगळा व्हिडिओ तुला हा कॅमेऱ्यामधून बोलायचा आहे. असं काही बोलल्यानंतर इकडे भैरवी जगन्नाथला म्हणते, काय जगन्नाथजी, तुम्हीच हा सगळा काही कटकारस्थान रचला आहे ना, कारण की तुम्हालाच वाटत होतं की तुमच्या लेकीने हा कार्यक्रम करू नये आणि म्हणून तिला तुम्ही गायब केली आहे. जगन्नाथ म्हणतो की काय काय बोलताय भैरवीजी, जर हा कार्यक्रम जर व्हायचाच नव्हता तर मी तुम्हाला मदतसुद्धा केली नव्हती. असं काही बोलल्यानंतर ना ऐश्वर्याचा पटकन फोन त्या गुंडांना जातो. म्हणतो की ऐश्वर्या म्हणते की तिथे काहीही तिच्यासमोर काही बोलू नको, बाहेर येऊन बोल. तो गुंड बाहेर जातो. म्हणतो की बोला ना मॅडम, काय झालं, मी तिला आत्ताशी शुद्धीवरती आणलं आहे. तो जे काही तुम्ही लिहून दिलं होतं ते सगळं काही तिच्यासमोर ठेवलं आहे. ऐश्वर्या म्हणते पटकन तिच्याकडून ते सगळं बोलून वधवून घे, कारण की माझ्यापाशी वेळ नाही आहे आणि इथे सगळ्यांना माहीत झालं आहे की ती गायब झाली आहे. मला काहीही सांगायचं नाही, कुठल्याही पद्धतीने कसलंही प्रकार तू टॉर्चर कर, मार, तिला काहीही कर, जबरदस्ती करण्याची जरूरत पडली तरी तू करू शकतोस. असं काही बोलल्यानंतर गुंड म्हणतो, हो मी तुम्हाला थोड्याच वेळात फोन करून सांगतो की व्हिडिओ आम्ही तयार करून तुमच्यापाशी थोड्याच वेळात पाठवतो. ऐश्वर्या म्हणते की पटकन, वेळ अजिबात नाही आहे आपल्यापाशी, लवकरात लवकर पुढचा इथे प्लॅन मला पूर्ण करायचा आहे. ऐश्वर्या असं काही बोलून त्या गुंडाशी फोन ठेवते. म्हणते की तारा, सावळी, तुमच्या दोघींचं सत्य सगळ्यांसमोर मीच आणणार आहे. सावळी म्हणते की हे सत्य तर मी सारंग सरांना मी स्वतःहून सांगणार आहे. जर मी ह्या व्हिडिओच्या मार्फत जर सगळ्यांना सांगितलं तर काही खरं नाही, खास करून सारंग सरांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचणारच. परत इथे जगन्नाथ, भैरवी आणि जे काही असतात चंद्रकांत, सगळे काही तिथे एकत्र जमा होतात आणि तिथले जे काही टेजचे मालक जे असतात ते म्हणत असतात की तुम्ही लवकरात लवकर तारा मॅडमचं गाणं चालू करा, नाही तर पब्लिक खूप रागवतील, असा काही गोंधळ घालतील. तोपर्यंत भैरवीच्या डोक्यामध्ये येतं की अरे इथे तारा कशी गाऊ शकते, जिथे सावळीच नाही आहे तर तारा कशी गाऊ शकणार. आणि इथे जगन्नाथ आणि चंद्रकांतला तर सगळा प्लॅन माहीतच असतो आणि त्या दोघांचा प्लॅन असतो की ताराचे वडील आल्यानंतरच हा सगळा काही प्लॅन आपण सगळ्यांसमोर आणायचा आहे. जगन्नाथला आणि चंद्रकांतला खास करून सावळीच्या गाण्याचं सत्यसुद्धा माहीत असतं आणि सारंगसुद्धा हे सत्य तो स्वतःहून बोलत नसला तरीही काय झालं, थोड्या वेळासाठी तो गायब झालेला असतो, कारण नक्की काही सांगितलेलं नसते. अखेरकार आपल्या सावळीच्या गाण्याचं सत्य सारंग सगळ्यांसमोर आणणार असतो. सगळं काही ते झाल्यानंतर अखेरकार जगन्नाथ म्हणतो की आपण CCTV कॅमेरा फुटेज हे चेक करूया, त्याच्यावरून आपल्याला कळेल की नक्की आपल्या सावळीला इथे कोणी आणि कसं घेऊन गेलं आहे. तर तिथले एक मालक म्हणतात की आम्ही बॅक टेजचे कॅमेरे बसवली नाहीत आणि फ्रंटला बसवला होता, तो आधीच एक दिवस बंद झाला आहे. तोपर्यंत इथे जगन्नाथ म्हणतो की मला काहीतरी काळबिंद्रच वाटत आहे, कारण की ह्याच्यामध्ये कोणीतरी काही वेगळंच काही प्लॅन करून सावळीला उचलण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की माहीत आहे त्या तारा गाऊ शकत नाही, सावळी गाते म्हणून तर तिला उचललं आहे. असं काही बोलल्यानंतर हे सगळे काही टेन्शनमध्ये येतात आणि ऐन वेळेला आपला देवाभाऊ तिथे पोहोचतो. देवाभाऊ पोहोचल्यानंतर अशी काही दरवाजाला लाथ मारून तो आतमध्ये एंट्री करतो की म्हणतो, अरे सिस्टर, तू ओके आहेस ना? सावळी म्हणते, हो देवाभाऊ, मी एकदम ओकेमध्ये आहे. आणि ती पटकन देवाभाऊ आतमध्ये जातो. गुंडांना एकदम फायटिंग त्याची चालूच होते आणि त्यातला एक गुंड पळून जातो. गुंडांना तो बांधून ठेवतो. देवाभाऊंना सावळी विचारते की तुम्हाला कसं माहीत की मला किडनॅप केलं आहे? अगं, मला नुसती बातमी भेटली होती की ते कोणीतरी किडनॅप केलं आहे, पण इथे सत्य काय आहे ते माझ्या सिस्टरला केलं हे माहीतच नव्हतं. आम्ही ट्रॅप लावला होता, त्याच्यामुळे हे गुंड सापडले. हे गुंड खूप मोठे आहेत, ड्रग्स वगैरे ह्यांची सगळे काही कामधंदे ही लोक करत असतात, पण तुला किडनॅप करण्यामागचं काय कारण आहे मला तेच काही कळत नाही. थांब, मी तुला त्या कार्यक्रमापाशी
पोहोचवतो. सावळी म्हणते, देवाभाऊ तुम्ही काहीही करा, पण मला तिथे लवकरात लवकर पोचलंच पाहिजे, नाहीतर त्या भैरवी माई खूप चिडतील. असं काही बोलल्यानंतर देवा म्हणतो की तुझ्या ना जीवनातून हा भैरवी नावाचा किडा आहे ना, लवकरात लवकर मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन, पण तसं काही करू शकत नाही ना. सावळी म्हणते, देवाभाऊ काय करणार, तुम्ही इथेच थांबा, तुमचंही काम इथे जरुरी आहे, मी रिक्षाने नाही तर माझी मी कशीही जाऊ शकते. देवा म्हणतो की अगं तू ऐकणाऱ्यातली थोडी आहे आणि माझं कधी ऐकलं आहेस का तू. असं काही बोलल्यानंतर सावळी आपली रस्त्याने एकदम पळत असते, जीवांचा आकांत करून. तिला कसलीही पर्वा नसते, फक्त आणि फक्त तारा मॅडमचं गाणं व्हावं. त्यासाठी ती रिक्षावाल्याला ह्यात करते, पटकन रिक्षात बसते, तिथून निघून जाते आणि ऐन वेळेला अखेर का पब्लिक खूप म्हणजे खूप तिथं राडा घालत असतं, गोंधळ करत असतं. असं काही झाल्यानंतर तिथे भैरवी ताराला पुढं घेऊन येते आणि थोड्या 4 शब्द बोलते. तोपर्यंत पब्लिक खूप गोंधळतात, म्हणतात की हे तुमचं किती उशीर चालला आहे, कारण की इथे खूप म्हणजे खूप गोंधळ चाललेला आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता गाणं चालू करा. आणि अखेरकार तिथे आपली या सावळी पोचते. सावळी पोचल्यानंतर ती एकदम गाण्याला चालू करते. तारा एकदम माईक पकडून तसं एकदम तिचे हावभाव चालू करतात. हावभाव चालू केल्यानंतर तिथे सगळे काही मनसोक्तप्रमाणे इथे गाणं ऐकत असतात. गाणं ऐकत असताना सगळ्यांना तर माहीतच असतं की अखेरकार सावळी तिथे पोहोचली आहे, खास करून जयंतीला, भैरवीला. भैरवी हे सगळं ऐकत असताना म्हणते की बरं झालं सावळी वेळेवर आली. आणि अखेरकार ऐश्वर्या पुन्हा एकदा तोंड्यावरती पडलेले असते आणि तिचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो. हे सत्य सर्वांसमोर नक्कीच आपला सारंग घेऊन येणार आणि सावळी एकदम मंत्रमुक्त होऊन डोळे बंद करून ती एकदम गाणं गात असते आणि तारा जणू काही ती स्वतःच गात असल्याने तशी ॲक्टिंग रिॲक्शन सगळ्यांसमोर देत असते. पण इथे नक्कीच तारा आणि भैरवीचं भांड फुटणार म्हणजे फुटणारच. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.